शपथ घेतल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी दोन खूप महत्त्वाचे निर्णय घेतले. त्याचा शेतकऱ्यांना आणि घर घेण्यासाठी खूपच फायदा होणार आहे. ते काय निर्णय आहेत हे बघूया. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत 3 कोटी अतिरिक्त ग्रामीण आणि शहरी घरे कोट्यावधी भारतीयांसाठी राहणीमानात सुलभता आणि प्रतिष्ठेला चालना देणारी अशी आहेत. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत 3 कोटी अतिरिक्त ग्रामीण आणि शहरी घरांचा निर्णय आपल्या देशाच्या घरांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आणि प्रत्येक नागरिकाला चांगल्या दर्जाचे जीवन जगण्याची खात्री करण्यासाठी सरकारची बांधिलकी अधोरेखित करतो, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. कोट्यावधी भारतीयांसाठी राहणीमानात सुलभता आणि सन्मानाला चालना. केंद्रीय मंत्रिमंडळाने प्रधानमंत्री आवास योजनेचा आणखी विस्तार करून 3 कोटी अतिरिक्त ग्रामीण आणि शहरी घरे बांधण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय आपल्या देशाच्या घरांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आणि प्रत्येक नागरिकाला चांगल्या दर्जाचे जीवन जगण्याची खातरजमा करण्यासाठी सरकारची बांधिलकी अधोरेखित करतो. PMAYचा विस्तार हा सर्वसमावेशक वाढ आणि सामाजिक कल्याणासाठी आमच्या सरकारची वचनबद्धता देखील दर्शवतो. तर आधीच जी शहरी घरांमध्ये आणि ग्रामीण भागामध्ये प्रधानमंत्री आवास योजना ही चालू होती, ते आता 3 कोटी लोकांपर्यंत म्हणजे 3 कोटी घरेही बांधणार आहेत. आणि त्यासाठीच जेव्हा फॉर्म चालू होतील तेव्हा ग्रामीण भागामध्ये, ग्रामपंचायतीमध्ये आणि शहरी भागामध्ये आपल्याला ऑनलाईन प्रकारे अर्ज करायचा असतो. तो ऑनलाईन अर्ज कसा करायचा त्याचा व्हिडिओसुद्धा चॅनलवरती येईल. तसेच दुसरा असा महत्त्वाचा निर्णय, नवीन सरकारने घेतलेला पहिला निर्णय शेतकरी हितासाठी सरकारची बांधिलकी दर्शवतो. सगळ्यात पहिलाच निर्णय घेतला आणि तो सुद्धा शेतकऱ्यांसाठी घेतला. PM किसान म्हणजेच पंतप्रधानांनी स्वाक्षरी केलेली पहिली फाईल ही PM किसान निधीशी संबंधित होती. आमचे सरकार किसान कल्याणासाठी पूर्णपणे वचनबद्ध आहे. त्यामुळे पदभार स्वीकारल्यानंतर स्वाक्षरी केलेली पहिली फाईल ही शेतकरी कल्याणाशी संबंधित आहे. हे योग्य आहे. आम्हाला येणाऱ्या काळात शेतकरी आणि कृषी क्षेत्रासाठी आणखी काम करायचे आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात. तिसऱ्यांदा पंतप्रधान म्हणून शपथ घेतल्यानंतर PM किसान निधीच्या 17व्या हप्त्याला अधिकृत करणाऱ्या पहिल्या फाईलवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वाक्षरी केली. याद्वारे 9.3 कोटी शेतकऱ्यांना लाभ होईल आणि सुमारे 20,000 कोटी रुपयांचे यासाठी वितरण करण्यात येईल. फाईलवर स्वाक्षरी केल्यानंतर पंतप्रधान मोदी म्हणाले, किसान कल्याणासाठी आमचे सरकार पूर्णपणे वचनबद्ध आहे. त्यामुळे पदभार स्वीकारल्यानंतर मी स्वाक्षरी केलेली पहिली फाईल ही शेतकरी कल्याणाशी संबंधित आहे. येत्या काळात आम्हाला शेतकरी आणि कृषी क्षेत्रासाठी आणखी काम करायचं आहे. तर सगळ्यात शेतकऱ्यांसाठी ही खूपच आनंदाची गोष्ट आहे. 17वा हप्ता कधी येणार हा सुद्धा प्रश्न आहे. तर 17वा हप्ता 18 जून 2024 म्हणजेच आता 18 जूनला हा 17वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. तर ज्यांच्यासाठी हा व्हिडिओ महत्त्वाचा आहे त्यांच्यासोबत शेअर करू शकता. आणि 17वा हप्ता कधी येणार हे सुद्धा 18 जून 2024 ही तारीख डिक्लेअर करण्यात आलेली आहे.